मंडळी नमस्कार. दैनंदिन आपल्या जीवनामध्ये ज्या गोष्टीला दररोज सामोरं जातो असा विषय म्हणजे भेसळ. आणि त्यावर नियंत्रण का ठेवलं जात नाही, मग हे कुणालाच माहिती नाही का? असे 2-3 मुद्दे आपल्याला आजच्या विषयामध्ये छेडायचेत. मंडळी, दैनंदिन वापरामध्ये आपल्याला अन्नपदार्थ जे लागतात, अन्नपदार्थ तयार करण्यासाठी ज्या गोष्टी लागतात, त्यामध्ये 99% भेसळ सध्या आपल्याला बघायला मिळते. खाद्यतेल, तूप, हॉटेलचे पदार्थ, दूध असेल, खवा असेल, बेकरीचे पदार्थ असतील, या अन्नपदार्थामध्ये आणि अन्नपदार्थ तयार करणाऱ्या तेलामध्ये, ह्या किराणा वस्तूमध्ये आपल्याला भेसळ बघायला मिळते. आणि त्याचा आपल्या जीवनमानावर, आपल्या जगण्यावर खूप विपरीत परिणाम होतो. त्याचं पर्यावसान कॅन्सरमध्ये देखील होतं. मंडळी, हे आपल्याला सगळ्याला जाणवतंय. आपण विष खातोय. एकतर रासायनिक खतामुळे शेतीमाल जो आहे, भाजीपाला जो आहे, विषयुक्त झालेला आहे. सेंद्रिय आपल्याला काहीच खायला मिळत नाही, ज्याला गावरान आपण म्हणतो. एकीकडून तो मारा आहे आणि दुसरीकडून हे जे भेसळ करणारे लोक आहेत ना, त्यांनी समाजाचं जीवनमान धोक्यात आणलेलं आहे. हे फार मोठं महापाप करतायत. तेलामध्ये 99% पाम तेल आहे. तुम्ही कोणतंही तेल घ्या, करडीचं तेल घ्या, शेंगदाणा तेल घ्या, सूर्यफूल तेल घ्या, सोयाबीन तेल घ्या, त्याला फक्त तशा पद्धतीचा फ्लेवर जोडला जातो, तशा पद्धतीचे केमिकल त्याच्यामध्ये मारा करून तशा पद्धतीचे मिक्स केले जातात आणि पाम तेलच महागड्या दराने विकलं जातं. मंडळी, मग मुद्दा हा भेसळीचा इथं संपत नाहीये. लोकांचं जीवनमान तर धोक्यात भेसळयुक्त पदार्थ आणतातच. मग याच्यावर कुणी नियंत्रण ठेवणार आहे की नाही, हा महत्वाचा मुद्दा आहे. का इथे असं जंगली राज आहे? आपण आधुनिक भारतामध्ये आहोत, लोकशाहीमध्ये आहोत. लोकप्रतिनिधी आपले पाठवलेले आहेत निवडून, प्रशासकीय अधिकारी आहेत. अन्न आणि भेसळ प्रतिबंध करणारा विभाग, मंडळी लक्षात घ्या. मग हा विभाग काय करतो? का यांच्यामध्ये भेसळ आहे? ते मंत्री आहेत, संबंधित खात्याचे मंत्री जे कोणी असतील ते, केंद्राचे मंत्री आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, याच्यावर कुणालाच कसं लक्षात येत नाही? मंडळी, हा महत्वाचा प्रश्न आहे. आणि दैनंदिन जीवनामध्ये जीवन जगण्यासाठी आपल्याला ह्या अपरिहार्य गोष्टी आहेत. ह्या खाल्ल्याशिवाय पर्याय नाही मंडळी. आपण जगू शकत नाही, कारण त्याला पर्यायच काही ठेवला नाही. भेसळ करणाऱ्या लोकांनी त्या गोष्टीला पर्यायच उरू दिला नाही. हे जाणीवपूर्वक षडयंत्र केलं जातं. आणि माझा स्पष्ट दावा आहे की हे सगळे प्रशासकीय अधिकारी वगैरे जे आहेत ना, मंत्री, आमदार, खासदार, हे सगळे लोक याला जबाबदार आहेत. सरकार ह्या गोष्टीला, भेसळला जबाबदार आहे. जेवढं दुधाचं उत्पादन होतं त्यापेक्षा जास्त दुपटीने दूध तयार होतं. म्हणजे याचा अर्थ काय? आमदारांचं मी नाव सांगत नाही, अनेक आमदारांनी विधानसभेमध्ये हा प्रश्न उठवलाय. मग त्याला अनुमोदन, त्याला सपोर्ट करणार आहेत की नाही कुणी? बाकीचे आमदार काय मुंग्या पेलेत काय?
का त्यांचं गिन्यान कुलं गेलं, डोक्यात बटाटे भरले का आपलं आपलं भागलं, आपला पगार चालू झाला, आपला मानधन चालू झालं म्हणजे झालं. मंडळी, असे अनेक ज्वलंत विषय आहेत ज्यावर प्रशासन देखील काही बोलायला तयार नाही. त्या संबंधित विभागाचे अधिकारी देखील काही कारवाई करायला तयार नाहीत. लोकांचे प्रतिनिधी देखील त्यावर प्रश्न उठवायला तयार नाहीत. विधानसभेमध्ये, विधिमंडळामध्ये त्याबाबतचा कायदा देखील तयार होताना दिसून येत नाही. मग इंग्रजांचं राज्य, निजामाचं राज्य, निजामाची राजवट कितीतरी पटीने चांगली होती असं म्हणायला काय हरकत नाही मंडळी. कारण निजामाच्या राजवटीमध्ये जो कोणी चूक करेल त्याला माफी नव्हती. सध्या वातावरणावर ढकललं जातं मंडळी, पण सरासरी 99% लोकांच्या घरामध्ये सर्दी, खोकला आणि असे ॲलर्जीचे आजार जे की कॅन्सरकडे माणसाला घेऊन जातात, हे सध्या सुरू आहेत. कशाचा परिणाम आहे हा? कमी अधिक प्रमाणामध्ये हा भेसळीचा परिणाम आहे. आपल्याला अगदी पिण्याच्या पाण्यापासून ते चहा करण्याच्या दुधापर्यंत, भाजीच्या तेलापासून ते कशाची भाजी करायची आहे ती पालेभाजीपर्यंत सगळ्या गोष्टीमध्ये भेसळ. तो भेसळ करणारा जो आहे ना, त्याला हे लक्षात येत नाही की हे चक्र जे आहे, हे पदार्थ माझे देखील नातेवाईक कोणीतरी खाणार आहेत आणि ते मरणार आहेत. दुधामध्ये, तेलामध्ये. मग मला असा प्रश्न पडतो मंडळी की यांना एवढं श्रीमंत होऊन करायचंय काय? हे संबंधित अधिकारी भ्रष्टतेने वागतात, त्यांच्याकडून हप्ते वसूल करतात, त्यांच्याकडे डोळे झाक करतात. त्यांच्यावर गुन्हा जरी नोंदवला तरी देखील त्यांना पकडलं जात नाही. मग कारवाई व्हायचं तर दूरच आहे. अशा लोकांना हे समाजाच्या लक्षात आल्यानंतर त्यांना पळता भुई थोडी होईल मंडळी. कारण समाजाने भल्या भल्या नराधमाचा देखील अंत केलेला आहे मंडळी. इतिहास साक्ष आहे. आणि म्हणून मला या निमित्ताने एवढीच जागृती करायची आहे की समाजाने प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पद्धतीने आपण जो निवडून दिलाय प्रतिनिधी, त्याला तो जाब विचारला पाहिजे. तो अधिकार आहे. तू काय करतो बाबा? या संबंधित विभागाबाबत भेसळ रोखण्यासाठी तुम्ही काही करणार आहेत की नाही? ही एक शृंखला आहे मंडळी. ह्या शृंखलेच्या जे विषारी आहे त्याच्या मुळाशी घाव घालणं गरजेचं आहे. जसं बेश्रमाचं बेट असतं ना, बेश्रमाच्या फांद्या तोडून उपयोग नाही, तर बेश्रमाचं जे मुळासकट उखडून बर्बाद केल्याशिवाय ते बेश्रम नाहीसं होत नाही. बेश्रम नावाची वनस्पती असते. हे उदाहरण मी मुद्दाम देतोय. म्हणजे हे बेश्रम जातीचे जे लोक आहेत ना, या लोकांचा निपात करण्यासाठी लोकशाहीमध्ये कायद्याच्या माध्यमातून हे कारागृहात पाठवावे लागतील. यांचा वाली कुणी नाही राहिला पाहिजे यांना वाचवणारा. जे स्वतःच्या कुटुंबाचे होऊ शकत नाहीत ते समाजाचे होऊ शकत नाही. हे भेसळ करणाऱ्याची व्याख्या. आणि म्हणून समाजाने जागृत होणं गरजेचं आहे. यानंतरच्या निवडणुकांना आपण सामोरे जाणार आहोत. मतदान मागायला प्रतिनिधी आला की त्याच्याकडे एक मागणं पहिलं आपण मागितलं पाहिजे की भेसळ करणाऱ्यावर तुम्ही काय कारवाई करणार आहे की नाही. आणि म्हणून हा मला खूप मंडळी ज्वलंत विषय वाटला. कुणीतरी या विषयावर बोलणं गरजेचंच होतं. म्हणून मी आज थोडासा व्यक्त व्हायचा प्रयत्न केला. आपल्याला ही माहिती कशी वाटली जरूर मला कमेंटमध्ये सांगा. आणि याबाबत आपले मित्रपरिवार, आपले स्नेही, आपले नातेवाईक
यामध्ये जरूर आपण चर्चा केली पाहिजे, एवढीच अपेक्षा. याशिवाय पुढची पिढी भेसळीपासून वाचणार नाही. तेव्हा या नोटवर मी या ठिकाणी थांबतोय आणि आपल्या सर्वांचा मित्र डॉक्टर श्रीधर आगाव आजच्या या विषयातून आपला निरोप घेतोय. काळजी घ्या, भेसळीपासून काळजी घ्या. नमस्कार, धन्यवाद.